आज असा गणपतीचा दुसरा दिवस आणि आजच्या दिवसात मी गावात चाललो आहे. त्याच्यामुळे सकाळी सकाळी पहाटे घरातनं मी बाहेर पडले आहे आणि कल्याणवरनंच माझी ट्रेन होती. त्यामुळे फार काय लांब जायचं नव्हता माका. नागपूर मडगाव ट्रेनने मी चाललो आहे. सकाळी सकाळी पावसान मात्र जोरदार हजेरी लावलेली. वाटत होता दिवसभरात पाऊस पडतो आणि ट्रेनचं पण काय होतं पतं नव्हतं. खूप लेट इलेली ट्रेन, त्यामुळे नंतर मग ट्रेनमध्ये जागा भेटत की नाही भेटत याची पण शंकाच होती. ती थोड्याच वेळात आमची ट्रेन पण येली आणि ट्रेनमध्ये बसाक भेटला ही खूप मोठी गोष्ट झाली माझ्यासाठी. तशी ट्रेन ऑलमोस्ट खालीच होती, गर्दी नव्हती अजिबात असं म्हणू. जोपर्यंत अंधार होतो तोपर्यंत मी मस्तपैकी झोप घेतली त्या ट्रेनमध्ये आणि थोड्या वेळानंतर मग जसं दिसाक लागला तसा निसर्गाचा आस्वाद घेत घेत मी त्या ट्रेनचा प्रवास सुरू ठेवला आणि त्या प्रवासासोबत माझ्या हेडफोनमध्ये गणपतीची मस्त मस्त गाणी चालू होती. रत्नागिरीत मस्तपैकी वडापाव खाल्लो आणि परत पुढच्या प्रवासात सुरुवात झाली. परंपरेनुसार उक्षी स्टेशनवरती प्रत्येक ट्रेन थांबकच हवी, तशी आमची पण ट्रेन थांबलेली आणि त्यामुळे माका ह्यो सुंदर निसर्गाचा अनुभव घेऊ केलो. जसजशी ट्रेन पुढे जात होती ना तसतसं आमका निसर्गाची वेगवेगळी स्वरूपं बघूक भेटत होती. कुठून तरी दूर डोंगर दिसत होते, कुठे मध्येच घनदाट झाडी दिसत होती, कुठे मध्येच पाण्याचे झरे ओहोळ दिसत होते, नद्या दिसत होत्या आणि खूप खूप छान वाटत होतं हे पाहून. तर असा हा अद्भुत निसर्ग अनुभवून आता मी पोचलो आहे आमच्या कणकवली रेल्वे स्टेशनला. एवढ्या दिवसांनी आपला गाव बघूक भेटल्याचा आनंद माझ्या तर गगनात मावना आणि त्याच आनंदासोबत मी आता सरळ पुढच्या रस्त्याने चालत राहिलो आहे. तर थोड्याच वेळात मी पोचले आमच्या कणकवलीच्या बस स्थानकावरती आणि तिकडून माझी बस होती. सो थोडं वेळ मी इथे बसले आहे बस येईपर्यंत आणि माझी जशी बस येली बसमध्ये चढलं आहे आणि आता मी माझ्या पंढूरसाठी निघालं आहे. मळ्यातनं जसं पुढे येलं आहे ना तसं पाऊस आमचं सुरू झालं आणि पाऊस एवढं काही नव्हतं त्यामुळे एवढंसं काय वाटत नाही, पण ठीक आहे. आणि पंढूरातनं रिक्षा करून आता मी चालले आमच्या घराकडे. 12 तासांचा प्रवास करून आपण फायनली आपल्या घरी पोचलो आहे. बाप्पाला जेव्हा मी समोर प्रत्यक्षात बघितलं तेव्हा जो मला आनंद झाला होता ना आणि तेव्हा जे मला वाटलं ते शब्दामध्ये व्यक्त करणं तर खूप कठीण होईल मला. संध्याकाळी आम्ही गणपतीची आरतीसुद्धा केलो आणि ती आरती माका भेटली ह्याच्यासाठी मी डबल खुश होते. चला आपण आरती करू.